नमस्कार, मी अमृता आकाश. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण जेरियाट्रिक केअर याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर अदिती मालपाणी. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत करते. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी डॉक्टरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर अदिती मालपाणी यांनी MBBS DNB औषध जेरियाट्रिक मेडिसिन CMC बेल्लोरमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केलाय. संचेती हॉस्पिटल पुणे या ठिकाणी फिजिशियन म्हणून डॉक्टर कार्यरत आहेत. जेरियाट्रिक औषधांमध्ये त्यांना विशेष स्वारस्य आहे. सर्व वयोगटातील रुग्णांवर त्या यशस्वीरित्या उपचार करतात आणि त्यातच त्यांचा विशेष हातखंडा देखील आहे. तर डॉक्टर, आजचा विषय हा खरं तर प्रचंड आगळा वेगळा आहे. सगळ्यात आधी जेरियाट्रिक मेडिसिन म्हणजे नेमकं काय? जिरॅट्रिक मेडिसिन हा एक इंटरनल मेडिसिनचाच भाग आहे. पण जिरॅट्रिक मेडिसिन किंवा ह्या स्पेशालिटीमध्ये आम्ही 65+ किंवा 70+ वयाचे जे पेशंट्स असतात यांची विशिष्ट काळजी घेतो, वेगळी काळजी घेतो. कारण माझ्या प्रॅक्टिसमध्ये मला मागच्या काही वर्षापासून लक्षात आलेलं आहे की 70 वयाचे लोक, 80 वयाचे, इवन 90 इयर्सचे लोकांची संख्या एवढी वाढली आहेत आणि ह्या सगळ्या रुग्णांमध्ये वेगवेगळे प्रकारचे आजार होतात. सगळ्यांना मेजर काहीतरी मेडिकल प्रॉब्लेम्स होतात असं नाही. बरेचसे छोटे छोटे मायनर प्रॉब्लेम्स असतात. पण आपल्याकडे जेव्हा किंवा आमच्याकडे जेव्हा हे असे पेशंट येतात, एक काहीतरी मेडिकल प्रॉब्लेम घेऊन येतात, पण जेव्हा आम्ही त्यांच्या विचारतो किंवा त्यांचे बाकीची आधीची माहिती घेतो, हिस्ट्री घेतो, त्यांचे आधीचे ॲडमिशन्सबद्दल विचारतो, तर आमच्या असं लक्षात येतं की त्यांना बारीक सारीक एवढे प्रॉब्लेम्स असतात आणि कधी कधी लोकांकडे 10 प्रिस्क्रिप्शन असतात. मग तर मला असं वाटतं की ते 10 प्रिस्क्रिप्शनचं एक प्रिस्क्रिप्शन करणं फार गरजेचं आहे. कारण ह्याच्यामुळे मेडिसिनचे जे साईड इफेक्ट्स असतात किंवा कधी कधी काही एक्स्ट्रा मेडिसिन जात असतात, लोकांना माहिती नसतं. कोणी त्यांना चुकीचे मेडिसिन लिहून देणार नाही, पण जोपर्यंत लोक परत जात नाही. पण ह्या वयात असं होतं की ॲक्सेसिबिलिटी पण एक नेहमी प्रश्न असतो की कोणी घेऊन जाणारं पाहिजे, ते स्वतःहून जाऊ शकत नाही लोकांकडे. सो ह्या लोकांमध्ये किंवा ह्या पेशंट्समध्ये जेव्हा एक आम्ही प्रिस्क्रिप्शन लिहितो किंवा एक मेडिकल प्रिस्क्रिप्शन लिहितो, तर मला असं वाटलं की ह्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला त्यांच्या फॅमिली प्रॉब्लेम, थोडे सोशल प्रॉब्लेम्स किंवा काही एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स असतात, ह्या गोष्टींचा सुद्धा विचार करून ते एक मॅनेजमेंट प्लॅन किंवा एक प्रिस्क्रिप्शन द्यायला पाहिजे. सो जिरॅट्रिक स्पेशालिटीमध्ये किंवा जिरॅट्रिक मेडिसिनमध्ये आम्ही मेडिकल प्रॉब्लेम्स बरोबर त्यांच्या थोडेफार फॅमिली प्रॉब्लेम्स जे हेल्थ प्रॉब्लेममध्ये काहीतरी ॲड करतील किंवा एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स असतात, सोशल असतात, कोणी एकटे राहत असतं, तर हे सगळे प्रॉब्लेम्स खूप ॲड करतात मेडिकल प्रॉब्लेममध्ये. तर ह्याचं मला बेटर अंडरस्टँडिंगसाठी मी हे स्पेशालिटी निवडली आहे. तर आता ज्या एज ग्रुपबद्दल तुम्ही सांगितलं, सामान्य त्यांना आरोग्य समस्या देखील कोणत्या येतात? ह्या एज ग्रुपमध्ये किंवा 65-70+ मध्ये आपण म्हणजे नेहमीचे जे आजार आहे, डायबिटीज आहे, BP आहे, ब्रॉन्कायटिस आहे, अस्थमा आहे किंवा हृदयाचे विकार आहे म्हणजे हार्ट अटॅक आहे, हे कॉमन असतातच. पण हे सोडूनही काही युनिक प्रॉब्लेम्स किंवा काही वेगळे जिरॅट्रिक सिंड्रोम्स ज्याला आम्ही म्हणतो असे दिसून येतात. तर ते म्हणजे एक डिमेन्शिया आहे, डेलिरियम आहे, डिप्रेशन आहे. तर डेलिरियम म्हणजे काइंड ऑफ कन्फ्युजन किंवा डिसओरिएंटेशन. हे खूप लवकर आणि बरेचशी कारणं असतात डेलिरियमचे म्हणजे कन्फ्युजनचे. एक साधं सोपं उदाहरण म्हणजे लोकांमध्ये तुम्ही ऐकलं असेल काही गोळ्या औषधं चालू असतात, BPचे औषधं आहेत किंवा कार्डियक काही औषधं आहेत, तर त्याच्यामुळे सोडियम लो होणं. सोडियम लो झालं की पेशंट थोडंसं कन्फ्यूज सारखं वागतो, डिसओरिएंटेड असतो, झोप कमी होते किंवा काही पेशंट खूप जास्त झोपतात. मग डिप्रेशन हे आपल्याला माहितीच आहे. पण ह्या वयामध्ये डिप्रेशन खूप म्हणजे रेअरली डायग्नोज होतो किंवा असे खूप कमी लोक असतात, पेशंट असतात जे डॉक्टरांकडे स्वतःहून जाणार आणि सांगणार की डॉक्टर मला डिप्रेशन आहे, मला असे काही सिम्पटम आहे, याचा उपाय पाहिजे. आणि दुसरं म्हणजे डिमेन्शिया. सो डिमेन्शिया इज अ मेमरी लॉस, बट इट इज अ कॉम्प्लेक्स सिम्पटम्स असतात ह्याच्यात. फक्त मेमरी लॉस होत नाही. पण जे तुम्ही कॉमनली अल्झायमर डिसीज ऐकलं असेल, तर अल्झायमर डिसीज इज अ काइंड ऑफ डिमेन्शिया, पण त्याच्यात काही बिहेवियरल चेंजेस, पर्सनॅलिटी चेंजेस सुद्धा होतात. तर हे आजार हे सगळे युनिक आहेत या वयात. मग दुसरे काही प्रॉब्लेम्स आहेत जसं युरिन इनकॉन्टिनन्स आहे. युरिन इनकॉन्टिनन्सचा प्रॉब्लेम मेल्स आणि फिमेल्समध्ये आम्ही दोन्ही पेशंटमध्ये बघतो. पण ऑफकोर्स मेल्समध्ये प्रोस्टेट आहे किंवा काही दुसरे किडनीचे काही आजार आहे त्याच्यामुळे होऊ शकतं. फिमेल्समध्ये काही हॉर्मोनल चेंजेस असतात, पोस्ट मेनोपॉझल, मग ओव्हरवेट आहे, सेडेंटरी लाईफस्टाईल आहे, फिजिकली ॲक्टिव्हिटी खूप कमी असते त्या मानाने फिमेल्सची. तर हे सगळे
कारणं असतात युरिन इनकॉन्टिनन्सचे. मग दुसरे एक स्पेशल म्हणजे गेट इम्बॅलन्सेस, आणि जे त्याच्यामुळे लोक कधी चक्कर येऊन किंवा तोल जाऊन किंवा थोडा जरी धक्का लागला तर लवकर पडतात. तर ज्या लोकांमध्ये ऑस्टिओपोरोसिसचं प्रमाण जास्त असतो, म्हणजे बोन मास कमी असतं, तर असे काही प्रॉब्लेम्स आहेत जे ह्या एज ग्रुपमध्ये जास्त आपल्याला दिसून येतात. जे हृदयाचे विकार आहेत, म्हणजे हार्ट अटॅक आहे, तर हार्ट अटॅकचं प्रमाण जसं वय वाढतं तसं वाढत जातात, कारण डायबिटीज आहे. मग काही लोकांमध्ये कोलेस्ट्रॉल असतात, काही लोक स्मोकिंग करतात, अल्कोहोल ड्रिंक करतात, तर हे सगळे रिस्क फॅक्टर्स असतात हार्ट अटॅकची. ही जी सगळी लक्षणं तुम्ही सांगितली, वाढत्या वयासोबतच आपल्या शरीरामध्ये देखील काही बदल होत जातात, तर हे बदल मग नेमके कसे ओळखायचे? नाही, एजिंगमुळे जे चेंजेस फिजिओलॉजिकली चेंजेस होतात, तर फिजिओलॉजिकली बॉडीमध्ये जे काही चेंजेस होतात, ऑफकोर्स तुम्ही जसं विचारलं, फॉर एक्झाम्पल मी देते, जसं ब्रेन आपण घेतलं तर ब्रेनमध्ये सेरिब्रल व्हॉल्यूम कमी होतो. तर ह्याचा अर्थ असं नाही आहे की प्रत्येकाची मेमरी कमी होईल, पण अटेन्शन स्पॅन थोडी कमी होतो, माइल्ड फॉरगेटफुलनेस डेव्हलप होतं. जेव्हा ह्या लोकांमध्ये हेड इंजुरी होते तर ब्लिडिंगचं प्रमाण जास्त असतं, तर हे सगळे दिसतं. मग आपण हार्ट जर घेतलं तर हार्टमध्ये आर्टरीचे स्टिफनेस वाढतं, ह्याच्यामुळे बीपीचे आजार वाढतात, मग हार्ट अटॅक्सचे प्रमाण वाढतात. आणि लंग्स घेतलं तर लंग्समध्ये परफ्युजन व्यवस्थित असतं, पण गॅस एक्सचेंज कमी होतो, कफ रिफ्लेक्स खूप कमी होतो, तर ॲस्पिरेशनचे चान्सेस खूप वाढतात. इम्युनिटी कमी होते तर इन्फेक्शनचे चान्सेस वाढतात. मग बोन्समध्ये आपण पाहिलं की आर्थरायटिसचं प्रमाण, ऑस्टिओपोरोसिसचं प्रमाण जास्त आहे, तर हे चेंजेस बोनमध्ये होतात. बोन आर्किटेक्चरच बदलतं, ते खूप पोरस होतं, आणि त्याच्यामुळे जेव्हा थोडं जरी पेशंट पडले खाली की ते लवकर फ्रॅक्चर होतं आणि रिकव्हरी पिरियड पण जास्त असतो. मग किडनी आणि लिव्हर घेतलं तर ह्यामध्ये जे नॉर्मली आपण मेडिसिन्स घेतो, तर बॉडीमधनं जेव्हा मेटाबॉलिझम कम्प्लीट होतं, त्याचे मेडिसिनचे इफेक्ट झाल्यानंतर क्लिअरन्स कमी होतो, ड्रग क्लिअरन्स लिव्हर आणि किडनी थ्रू जे ड्रग्स बाहेर पडतात, तर ह्या वयामध्ये ते क्लिअरन्स कमी होतं, तर साईड इफेक्टचं प्रमाण खूप असतो. म्हणून नेहमी आम्हाला या वयामध्ये मेडिसिन देताना त्यांचे डोसेस किंवा त्यांचे वेगळे साईड इफेक्ट्स हे खूप लक्षात ठेवून त्यांच्यासाठी प्रिस्क्रिप्शन द्यावं लागतं. मग स्किनमध्ये तुम्हाला माहितीच आहे की स्किनमध्ये कसे खूप ड्राय स्किन होते, स्केली स्किन होते, प्युरायटिसचं प्रमाण वाढतं. प्युरायटिस म्हणजे इचिंग होतं. बरेच लोक म्हणतात की आम्हाला बॉडीवरती इचिंग होते, कधी कधी नाही, कोणाला झोपेतच जास्त होते, तर हे सगळे इट इज ऑल बिकॉज ऑफ सम चेंजेस इन द स्किन. तर जे स्किनमधले सेल्स असतात ते डिस्ट्रक्शन खूप होतं आणि त्याच्यामुळे हे चेंजेस असतात. तर अशा प्रकारे प्रत्येक ऑर्गनमध्ये एजिंगमुळे काहीतरी चेंजेस असतात, पण प्रत्येक पेशंटमध्ये किंवा प्रत्येक व्यक्तीमध्ये ते चेंजेस तेवढ्याच क्वांटिटीमध्ये होतील असं नाही आहे. ज्याप्रमाणे होतात तसे आपल्याला बाहेर त्याचे इफेक्ट दिसून येतात. नक्कीच. वाढत्या वयासोबत होणारे बदल हे प्रत्येकाच्या शरीरानुसार वेगवेगळे असतात, मात्र तरीही या वयामधील लोकांना उच्च रक्तदाब किंवा हृदयरोगाचा देखील त्रास होतो, ज्याच्याबद्दल आत्ताच तुम्ही म्हणालात, तर याबद्दलही सविस्तर काय सांगाल? हो, बीपीचा त्रास खूप कॉमन आहे या वयामध्ये. आणि तुम्ही ऐकलं असेल की सिस्टॉलिक ब्लड प्रेशर, म्हणजे वरचा जो बीपी आपण बघतो एक सिस्टॉलिक ब्लड प्रेशर, आणि खालचा बीपी जो आपण मोजतो त्याला डायस्टॉलिक ब्लड प्रेशर म्हणतो. तर या वयात सिस्टॉलिक बीपी किंवा सिस्टॉलिक हायपरटेन्शनचं प्रमाण खूप असतं. ह्याचं कारण असं आहे की ज्या बॉडीमध्ये आपले आर्टरीज असतात त्याचे स्टिफनेस खूप वाढतं, आणि ह्याच्यामुळे जे प्रेशर निर्माण होतं, सिस्टॉलिक प्रेशर किंवा सिस्टॉलिक हायपरटेन्शन डेव्हलप होतं. आणि मग दुसरं एक आहे की ह्याच्यामुळे हार्ट फेल्युअरचे प्रमाण खूप वाढतात, आणि ह्याचबरोबर हार्ट अटॅक्सचे प्रमाण वाढतात. आणि हार्ट अटॅकचे सिम्पटम्स सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे की चेस्ट पेन होतं, कोणाला ब्रीदिंग प्रॉब्लेम्स होतात, कोणाला जॉ पेन किंवा थ्रोट पेन होतो. पण या वयामध्ये असंही दिसून येतं की कोणाला फक्त नॉशिया आहे, व्हॉमिटिंग आहे, कधीतरी थोडंसं स्वेटिंग झालंय, किंवा फॉर एक्झाम्पल असं कोणी आता 4 किलोमीटर कोणी रोज चालत असेल, पण काही पेशंट येऊन असं सांगतात की नाही, आता मागच्या 1-2 महिन्यापासून आम्ही 3 किलोमीटरच चालू शकतोय. पण बरेचदा ह्या लोकांना असं वाटतं की आमचं वय वाढलंय, कधीतरी आम्हाला जेवण जात नाही, झोप होत नाही, किंवा काहीतरी कारणामुळे आम्ही चालू शकत नाही, किंवा ते फार ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. पण ऍक्च्युली दिस कॅन बी सम डेव्हलपिंग कार्डियक प्रॉब्लेम. कुठेतरी ब्लड सप्लाय किंवा सर्क्युलेशनमध्ये
कमी पडत असेल तरीही हे प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात. तर असे पेशंट जर लवकर डॉक्टरांकडे गेले, लवकर जाऊन त्यांनी सांगितलं की आम्हाला असे असे सिम्पटम्स होत आहेत, तर त्याच्यावरती आपण लवकर त्याला इन्व्हेस्टिगेशन करून, निदान करून त्याचा उपचार करू शकतो. आणि ज्यांना हार्ट अटॅक्स येतात किंवा अँजिओग्राफीमध्ये सापडतं की एवढं स्टेनोसिस आहे, तर तुम्ही अँजिओप्लास्टी ऐकलंच असेल, पण या वयामध्ये सुद्धा आणि यंग पॉप्युलेशनमध्ये तुम्ही जर कम्पेअर केलं तर अँजिओप्लास्टीचे तेवढेच चांगले रिझल्ट्स आहेत. मग तिसरा एक कॉमन हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम ह्या वयात आपल्याला दिसून येतं ते आहे कार्डिक अरिथमियाज, ज्याला म्हणतो. अरिथमियाज म्हणजे आपले हृदयाचे ठोके एकतर खूप कमी होतात तर पेसमेकर लागू शकतो, किंवा खूप जास्त होतात म्हणजे 200च्या पुढे किंवा 300 होतात, तर ह्याच्यामुळे कोणाला सडन चक्कर येऊ शकते, कधी कधी सडन डेथ सुद्धा होऊ शकते. पण असे काही सिम्पटम जर आधी सुरुवात झाले आणि त्यांची आपण ट्रीटमेंट लवकर जाऊन डॉक्टरांकडे घेतली तर हे नक्कीच 100% ट्रीटेबल आहे या वयात सुद्धा. अगदीच. मात्र यानंतर आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न, ऑस्टिओपोरोसिसचा ज्यांना त्रास आहे, पुरुष किंवा स्त्री, या दोघांमध्ये दिसणारी लक्षणं ही सारखीच असतात का? त्यांना होणारा त्रास हा सारख्याच पद्धतीचा असतो की त्यामध्ये देखील काही बदल असतात? हो, ऑस्टिओपोरोसिस हे जसं मी आधी एकदा उल्लेख केला होता की बोन मास कमी होतो किंवा बोनचं आर्किटेक्चर बदलतं, ते पोरस होतात म्हणून खूप लवकर तुटतात, फ्रॅक्चर होतं. आणि सगळ्यात कॉमन फ्रॅक्चर्स या वयात म्हणजे हिप फ्रॅक्चर्स आहे. आणि हिप फ्रॅक्चर झालं की पेशंटला बेडवरती म्हणजे हलू शकत नाही, तर ते खूप मोठा प्रॉब्लेम असतो. पण आता हिप फ्रॅक्चरची सर्जरी खूप सोपी झालेली आहे आणि जेवढी लवकर केली, जेवढं त्यांचं मेडिकल ऑप्टिमायझेशन करून आपल्याला लवकर सर्जरी करण्यात आली, तर पेशंट लवकर परत चालू शकतो, उभं राहू शकतो. तर ऑस्टिओपोरोसिस फिमेल्स आणि मेल्स दोन्हीमध्ये दिसून येतं. मे बी फिमेल्समध्ये थोडंसं प्रमाण जास्त आहे, कारण पोस्ट मेनोपॉझल थोडे हॉर्मोनल चेंजेस असतात. पण हॉर्मोनल चेंजेस सोडूनही दुसरे कारण ऑस्टिओपोरोसिसची स्मोकिंग आहे, अल्कोहोल आहे. आता कोविडच्या काळात आपल्याला लक्षात आलंय की स्टिरॉइड्समुळे, म्हणजे हे माहितीच होतं की स्टिरॉइड्समुळे ऑस्टिओपोरोसिस किंवा बोन मास कमी होतं, पण ह्या कोविडच्या इन्फेक्शन नंतर खूप लोकांना हा बोनचा त्रास सुरू झालेला आहे स्टिरॉइड्सच्या इनटेकमुळे. मग ज्यांना ऑलरेडी फॅमिलीमध्ये कोणाला ऑस्टिओपोरोसिस आहे, आर्थरायटिस आहे, तर हेरिडिटरी सुद्धा हे ऑस्टिओपोरोसिस असतं, तर त्या लोकांनी हे सगळं चेक करायला पाहिजे. म्हणजे आधी लवकर डायग्नोस होऊन ॲटलिस्ट त्याची ट्रीटमेंट म्हणजे सुरू होऊ शकते. मग दुसरी कारणं म्हणजे खूपच अगदी लो बॉडी वेट असेल, म्हणजे 50च्या खाली वजन असेल, किंवा कॅल्शियम इनटेक, विटॅमिन डी इनटेक खूप कमी असेल, तरी देखील त्या लोकांमध्ये ऑस्टिओपोरोसिस जास्त आपल्याला दिसून येतं. ऑस्टिओपोरोसिस असं कोणी सिम्पटम घेऊन कोणीच डॉक्टरांकडे जाणार नाही, कारण ह्याचं सिम्पटम म्हणजे एकच आहे की ऑस्टिओपोरोसिसमुळे जेव्हा माणूस कोणी पडतो, कोणी पेशंट इंजुरी होते आणि फ्रॅक्चर होते, तर फ्रॅक्चर घेऊनच पेशंट डॉक्टरांकडे जाणार, तेव्हा आम्ही ऑस्टिओपोरोसिस डायग्नोज करू शकतो. पण ऑस्टिओपोरोसिस डायग्नोज करायला डेक्सा स्कॅन म्हणून एक असतं, त्याच्यात कॅल्शियम स्कोअर कॅल्क्युलेट केला जातो आणि त्याप्रमाणे तुमची ऑस्टिओपोरोसिसची रिस्क माइल्ड, मॉडरेट किंवा सिव्हिअर रिस्क कॅल्क्युलेट होते. तर बरेचदा 60+ लोक असतात, स्पेशली फिमेल्समध्ये, त्यांच्यामध्ये रिकमेंडेड आहे की ॲटलिस्ट वन्स इन 3 इयर्स त्यांनी हा डेक्सा स्कॅन करावा, किंवा ज्यांना स्टिरॉइड इनटेक आहे, ज्यांच्या फॅमिलीमध्ये ऑस्टिओपोरोसिसची हे आहे, त्यांनी हा डेक्सा स्कॅन करून घ्यायला पाहिजे. तर जसं मी सांगितलं की ऑस्टिओपोरोसिस असलं आणि फ्रॅक्चर्स होतात पडल्यानंतर, तर हे जे फॉल्स आहे, किंवा फॉल्स म्हणजे सोप्या भाषेत सांगणं झालं की कोणीही व्यक्ती जमिनीवर म्हणजे पडली किंवा काही असं धक्का लागून पडलं तर आपण त्याला फॉल्स म्हणतो. पण फॉल्सची बरीच दुसरीही कारणं असतात ऑस्टिओपोरोसिस सोडून, जशी सगळ्यात कॉमन म्हणजे चक्कर आहे. आता सामान्य माणसासाठी काही झालं म्हणजे थोडासा घाम आला, थोडंसं रेस्टलेस वाटत असेल किंवा वर्टायगो होत असेल, असं जे काही अशी थोडीफार लक्षणं असतात, प्रत्येक पेशंट त्याला चक्कर म्हणतो. पण आम्ही चक्करला सुद्धा एवढ्या सबटाईप्समध्ये डिवाइड करू शकतो. म्हणजे वर्टायगो म्हणजे पोझिशनल चक्कर जी असते ती हार्डली अर्धा मिनिटं किंवा 1 मिनिटासाठी असते, पण त्याच्यामुळे सहसा पेशंट पडत नाही. पण जे सिंकोप असतात, सिंकोप सारखी चक्कर बरेचदा कार्डिक कारणामुळे असते. म्हणजे जसं मी आधी सांगितलं होतं की कार्डिक अरिथमियाज होतात, म्हणजे कंडक्शन कुठेतरी स्टॉप होतं असं नाही, पण कंडक्शन ब्लॉक्स डेव्हलप होतात, तर त्याच्यामुळे चक्कर येऊन पेशंट पडू शकतं. मग दुसरी कारणं न्यूरोलॉजिकल असू शकतात, काही ब्रेन रिलेटेड आजार असतात, काही इन्फेक्शन झालं असेल त्याच्यामुळे असतात.
मग सगळ्यात कॉमन आणि जे ऑर्थोपेडिक डॉक्टरांकडे जातात म्हणजे मस्क्युलोस्केलेटल प्रॉब्लेम्स, बॅलन्सचे कोणाला प्रॉब्लेम्स असतील, गेटचे काही प्रॉब्लेम्स असतील, तर गेटचे प्रॉब्लेम्स अगेन या वयात पार्किन्सन आहे किंवा खूप ट्रेमर्स असतात लोकांना, न्यूरोलॉजिकली काहीतरी कधी पॅरालिसिस झालेला असेल, तर ही सगळी कारणं असतात. आणि बाकी सगळ्यात सोपं म्हणजे ज्याच्याकडे आपलं दररोज लक्ष जातो पण आपण त्याला वेळेवरती आपण त्याचं निदान करत नाही, म्हणजे आपल्या घरातले किंवा एन्व्हायरमेंटल इश्यूज. म्हणजे सगळ्यात सोपं सांगायचं झालं तर खूप फर्निचर जर असेल घरात किंवा पाणी कुठेतरी सांडलं असेल, कुठेतरी फार गालीचे असतील, तर आम्ही जेव्हा बघतो पेशंट हिप फ्रॅक्चर्सचे सगळ्यात कॉमन रिझन हेच असतं की आम्ही बाथरूममध्ये स्लिप झालो किंवा पलंगावरनं उठताना आम्ही स्लिप झालो. तर कुठेतरी धरायला सपोर्ट करायला असं काही असेल तर हे नक्कीच प्रिव्हेंटेबल आहे. अगदीच. या सगळ्या आजारांबद्दल आणि लक्षणांबद्दल तुम्ही सांगितलं, मात्र योग्य वेळेला जर आपण निदान केलं तर या आजारावर देखील आपण मात करू शकतो. आणि याच संदर्भात आपण डॉक्टरांकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. तर जसं ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही सांगितलं की या वयोगटातील लोक जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा कशा पद्धतीनं त्यांच्यावर उपचार होतात किंवा त्यांच्या काही समस्या असतात त्या देखील तुम्ही त्याचं निदान करतात, मात्र आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचा देखील या रुग्णांवर काही परिणाम होतो का? हो, नक्कीच होतो. सोशल इश्यूज ह्याला आम्ही म्हणतो. तर प्रत्येक पेशंटला मेडिकल इश्यूज असतातच, म्हणजे फिजिकली काहीतरी प्रॉब्लेम घेऊन पेशंट आमच्याकडे येतो. पण जेव्हा आम्ही त्यांना विचारतो किंवा विचारायला पाहिजे की सायकोलॉजिकली सुद्धा काही प्रॉब्लेम आहे का, ऑब्व्हियसली कोणी असं समोरून होऊन कोणी म्हणणार नाही की नाही मला असे काही प्रॉब्लेम्स आहेत. पण तुम्ही जेव्हा त्यांच्याशी बोलता, त्यांच्या आहाराबद्दल डिस्कस करता, त्यांच्या रुटीनबद्दल डिस्कस करता, त्यांच्या फॅमिलीशी बोलता, तेव्हा असं लक्षात येतात की बरेच सायकोलॉजिकल इश्यूज असतात की ज्याच्यामुळे मेडिकल प्रॉब्लेम्स असतात पण ते वाढू शकतात. म्हणजे सोशल प्रॉब्लेम्स सुद्धा असतात. एक्झाम्पल सांगायचं झालं तर हेल्थ प्रॉब्लेम्स बरोबर आता कोणी 60 किंवा 65 और फॉर व्हॉट एव्हर एज जर कोणी रिटायरमेंट झाली कोणाची, मग एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर बदली झाली, तर दॅट ऑल्सो हॅज अ सायकोलॉजिकल इम्पॅक्ट. त्यांचे नेहमीचे डॉक्टर असतात ते त्यांना भेटत नाही, मग काही दुसरे हेल्थ प्रॉब्लेम्स असतात तर लोक डिले करतात नवीन डॉक्टरांकडे जायला. तर हे इश्यूज सुद्धा त्या हेल्थ प्रॉब्लेम्सवरती काहीतरी ॲड ऑन इफेक्ट असतं. मग घरात कोणाची डेथ झाली असेल, म्हणजे सगळ्यात जवळची व्यक्ती म्हणजे आता वाईफची डेथ झाली असेल किंवा हस्बंडची डेथ झाली असेल तर ऑब्व्हियसली तो एक थोडाफार डिप्रेशन येतो, सायकोलॉजिकली पेशंट अनस्टेबल होतो आणि या सगळ्या गोष्टींचा हेल्थ प्रॉब्लेम्सवरती परिणाम होतो. फायनान्शियल इश्यूज सुद्धा असतात. काही लोक एकटे राहतात, काही लोकांसोबत मुलं राहतात, पण आता काही ठिकाणी असंही लक्षात येते की मुलं असतात पण त्यांची मुलं सांभाळायला पेरेंट्स असतात. तर दिस ऑल्सो बिकम्स अ काइंड ऑफ लिटिल बर्डन. मग थोडे काही लोक निग्लेक्ट करतात आपल्या पेरेंट्सला, तर ह्याचाही सायकोलॉजिकली इम्पॅक्ट होतो. आणि कुठलाही लॅक म्हणजे बेसिकली लॅक ऑफ सपोर्ट असेल तर दिस हॅज अ व्हेरी नेगेटिव्ह इफेक्ट कुठल्याही पेशंटवरती किंवा कुठल्याही व्यक्तीवरती. सोशल एंगेजमेंट असेल, पेशंट खूप सोशली पार्टिसिपेट करत असेल, त्यांचे व्ह्यूज शेअर करत असतील, 4 लोकांना जर आपण रोज भेटलो तर आपण हे सगळे जे लोनलीनेस आहे, एन्झायटी आहे, स्ट्रेस आहे, हे खूप कमी होऊ शकतं. आणि हे या वयातच नाही, कुठल्याही वयात हे तेवढंच सत्य आहे की आपण जेव्हा शेअर करतो तेव्हा बोलतो आपण एकमेकांशी किंवा आपण जास्त आपल्यापेक्षा जे छोटे लोक आहेत त्यांच्याबरोबर काही ॲक्टिव्हिटीज करतो, पार्टिसिपेट करतो, सोशली एंगेज ठेवतो आपल्याला, तर नक्कीच आपला स्ट्रेस कमी होतो. अगदीच. मात्र या वयोगटातील लोकांना काही आजार देखील होतात. ते आजार होऊ नये यासाठी त्यांनी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे आणि असे पेशंट आपल्या हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर कशा पद्धतीनं तुम्ही त्यांना ट्रीट करता? हो, प्रत्येक आजार आपण प्रिव्हेंट करू शकतो असं नाही, पण जे लोक आमच्याकडे येतात तर आम्ही प्रिव्हेंटिव्ह स्क्रीनिंग मध्ये काही टेस्ट असतात. तर ह्या वयामध्ये प्रिव्हेंटिव्ह स्क्रीनिंग म्हणजे एक तर कॅन्सरची स्क्रीनिंग असतात. कॅन्सरमध्ये प्रोस्टेट कॅन्सर हे खूप कॉमन आहे मेल्समध्ये, मग फिमेल्समध्ये ब्रेस्ट कॅन्सर असतात, कोलन कॅन्सर असतात, सर्वायकल कॅन्सर्स असतात. तर ह्याची स्क्रीनिंग, ह्याचे ट्युमर मार्कर्स, ह्याचे काही इन्व्हेस्टिगेशन्स अवेलेबल आहेत. मग दुसरं स्क्रीनिंग म्हणजे डायबिटीसचं, ब्लड प्रेशर आहे, मग हृदयाचे काही विकार आहेत तर त्याचे स्क्रीनिंगचे काही टेस्ट आपण करू शकतो. आणि
दर वर्षाला किंवा दर 3 वर्षाला हे टेस्ट करायला पाहिजे. आणि ऑस्टिओपोरोसिससाठी जसं मी आधी सांगितलं डेक्सा स्कॅन आहे, त्याचं आपण चेकिंग करू शकतो आणि आधी निदान करून त्याची ट्रीटमेंट घेऊ शकतो. मग एक जिरॅट्रिक मेडिसिनमध्ये एक कॉम्प्रिहेन्सिव्ह असेसमेंटचा एक कन्सेप्ट आहे. कॉम्प्रिहेन्सिव्ह असेसमेंट म्हणजे पेशंट जेव्हा फ्रेल पेशंट्स असतात, म्हणजे अगदी जे टर्मिनली इल नाही आहेत कॅन्सरमुळे किंवा जे अजिबातच बेडवरनं हलू शकत नाही असे पेशंट नाही, पण ज्या पेशंटला 3-4 मेडिकल प्रॉब्लेम्स आहेत, पण खूप मेडिसिन्स चालू आहेत किंवा आत्ता त्यांची सर्जरी झाली आहे, आत्ता अक्यूट ॲडमिशन होती ICU मध्ये, आत्ता ते घरी गेले, तर ह्या पेशंटमध्ये आपण काही जिरॅट्रिक असेसमेंट करू शकतो. तर ह्या जिरॅट्रिक असेसमेंटमध्ये डिसीज स्पेसिफिक किंवा डिसीज सेंटर्ड अप्रोच न ठेवता आम्ही पर्सन सेंटर्ड अप्रोच ठेवतो. तर ह्यामध्ये आपण सगळ्या गोष्टींचा त्यांचा लवकर निदान करून त्यांचा उपचार करू शकतो. अगदीच, त्यामुळे लवकर जर निदान झालं तर या आजारावरती उपचार देखील तितक्याच लवकर होऊ शकतात आणि पेशंट अर्थात लवकर बरा देखील होऊ शकतो. खूप खूप धन्यवाद डॉक्टर की आज तुम्ही त्या आलात आणि इतक्या महत्त्वाच्या विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं. धन्यवाद. त्याचबरोबर आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.